खरी गोष्ट असं आहे की जायला हवं होतं. उबाटाच्या नेतृत्वाने महाराष्ट्रभर फिरायला होतं, पण थोडा उशीरच झाला असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आणि जे 6 खासदार आमच्या पक्षामध्ये आलेत, जे आमच्याकडे आलेत, तर नक्कीच आमच्याही पण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिकडे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जी जी कामं राहिलेली आहेत ती करण्यासाठी मंत्र्यांबरोबर संवाद साधून त्यांची कामं, त्या जनतेची कामं करून द्या, असं पहिल्याच दिवशी शिंदेसाहेब बोललेले आहेत. आणि आता हे जे उभाटाच्या नेतृत्वाने जे दौरे ठरवले, हा माफी दौरा आहे का? कारण तुम्ही ज्यांच्यासाठी जायला हवं होतं तिकडे, हा कोणासाठी आहे दौरा? माध्यमातून अशा बातम्या तर येत होत्या, 4 जाणार, 5 जाणार, 6 जाणार, 8 जाणार. मग ह्या माध्यमातून जेव्हा येत होत्या बातम्या, त्यावेळीच तुम्ही त्याची प्रिकॉशन्स घ्यायला हवी होती. त्यावेळी तुम्ही जनतेत जायला होतं. आणि त्याच्याही पेक्षा एक स्टेप पुढे जाऊन मी सांगेन, समजा मी तिकडचा जिल्हा प्रमुख आहे, मी तालुका प्रमुख आहे, मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका झाल्या, मी नगरसेवकासाठी उभा राहिलोय, तर त्यावेळी तुम्ही कोणीच का नाही आलात? आज जिकडे गेल्यानंतर काही ठिकाणी हे प्रश्न त्यांना विचारले जाणार आहेत. तुम्ही तेव्हा यायला हवं होतं. माझी नगरसेवकाची निवडणूक होती, नगराध्यक्षाची होती, तर मात्र तुम्हाला वेळ मिळाला नाही यायला. तुम्ही आमच्याकडे ढुंकून आमच्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये बघितलेलं नाहीत. आणि आज तुम्ही येताय, आज येताय ते कोणासाठी येताय? पण ते म्हणतात आता जे खासदार तुम्ही निवडून दिले होते ते माझ्या शब्दामुळे दिले होते, माझ्यामुळे ते खासदार झाले नसतं. एक लक्षात घेण्यासारखं आहे, हा दौरा आता जो केला जातोय हा स्पष्टपणे फक्त मुलाच्या करिअरसाठी केला जातोय. 6 खासदार गेल्यानंतर काय शिल्लक राहिलंय? आता माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे आपल्याच माध्यमातून बातम्या पण कालपर्यंत मिळाल्या, काही आमदारांच्या बैठका चालू आहेत. यापूर्वी 40 गेले, त्याचे 60 झाले. आज 6 गेले, त्याचे 12 पण होणार आहेत. हा संकेत आहे. यापूर्वी आलेले नगरसेवक मी स्वतः बघितले, 65 नगरसेवक आलेले आहेत. म्हणजे ज्यांना आपण माजी नगरसेवक म्हणत होतो, 12ला निवडून आलेले किंवा 17ला निवडून आलेले. आजही फक्त तुम्ही जाताय ते एकाच गोष्टीसाठी जाताय की आपल्या मुलाचं करिअर. आणि हा प्रश्न मी विचारत नाहीये, ज्या जिल्ह्यामध्ये चाललात तिकडचे लोकप्रतिनिधी, तिकडचा जिल्हा प्रमुख, तिकडचा तालुका प्रमुख तुम्हाला जरूर विचारेल की नगरसेवकांच्या निवडणुकीच्या वेळी, नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्यासाठी का नाही आलात, आम्हाला तुम्ही मदत का नाही केलीत? आणि त्याच्यावर यांच्याकडे उत्तर नसेल, कारण मी मुलाच्या बाबत त्यांच्या बघितलेलं आहे. तुम्हाला त्याला वरळीतनं निवडून आणण्यासाठी तुम्हाला 2 MLC बनवावे लागले. तुम्हाला त्यांना शब्द द्यावा लागला. सुनील शिंदे यांना सांगावं लागलं, बाबा तुझी जागा ह्याला दे, कारण फार मजबूत जागा आहे, इकडनं झटकन निवडून येऊ शकतो. आणि मग दुसरा सचिन अय्यरला तुम्हाला सांगावं लागलं, सचिन अय्यर तुम्ही निवडून आलात, तुमचं काम आहे, मग एक काम करा, तुम्ही आमच्याकडे या, मी तुम्हाला MLC देईन. म्हणजे एका आमदाराला निवडून आणण्यासाठी 2 MLC तुम्हाला द्यावे लागल्यात. म्हणजे तुम्ही कोणाच्या करिअरसाठी केलं? मुलाच्या. आज तुम्ही जे दौरे करतायत, माफी दौरा करताय, कोणासाठी करताय? मुलाच्या तुमच्या करिअरसाठी. आणि ह्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. पण आणि एक गोष्ट मी अगदी स्पष्ट आपल्यासमोर करू इच्छितोय, आमचे आमदार फोडले, आमचे खासदार फोडले, आमचे नगरसेवक फोडले, फोडणे हा विचार बाजूला काढून टाका. हे सगळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी काय येत आहे ह्याचा विचार तर करा. हे फोडणं हा प्रकार, फोडायची गरजच नाही आहे. आजही तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, बाळासाहेब भवनला बसले असताना असंख्य आजी माजी पदाधिकारी, माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, माजी नगरसेवक आहेत, माजी पदाधिकारी राहिलेले आहेत, मोठ्या संख्येने यायला तयार आहेत. पण सर्वांचा मान सन्मान ठेवला गेला पाहिजे, कारण आमच्याकडे पण सर्व स्तरावर आता तुम्हाला आपण पदं दिलेली आहेत. असंख्य लोक त्याच्यातनं यायला तयार आहेत. आणि हे येण्याचं कारण शिंदे साहेबांची कामाची जी पद्धत आहे, ही पद्धतच फक्त पक्षाला सावरून देऊन गेली आहे. का येतात, एवढा ओघ का आहे, याचं एकच उत्तर, नेतृत्व तळागाळात जाऊन पोचतंय, नेतृत्व रस्त्यावरून काम करतंय, वर्क फ्रॉम होम नाही. आता यवतमाळमध्ये सभा चालू आहे, त्या सभेत संजय राऊतांनी असं म्हटलंय की संजय देशमुखला सांगा की शिवसेना जी आहे ती संपणारी नाही, ठाकरे संपत नसतात, राखेतून भरारी घेतात. राऊत म्हणतात
त्यांच्याविषयी हे बघा, त्यांचं लिखाण चांगलं आहे, ते स्वतः प्रेसमधले आहेत, त्यांना तुम्ही बघितलं असेल सामनामधनं त्यांचं लिखाण सगळं. शब्दांची फेक जोरदार आहे, शिव्या शाप हे जोरदार आहेत, टोमणे जोरदार आहेत. कार्याचं काय? मी साधा प्रश्न तुम्हाला विचारेन की इरशाळवाडीला जेव्हा हा दुर्घटना झाली होती, तिकडच्या एक पोलीस ऑफिसरने तेव्हा मला, माझ्या बॅचचा होता, मला सांगितलं होतं, तुझ्या साहेबाची कमाल आहे म्हणे, लोक चालू शकत नाही ते चिखलातनं. तिकडनं हे मुख्यमंत्री असताना ही व्यक्ती 2-2 दिवस, तुमच्यापैकी काही लोकांनी कव्हर केलं असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, असंख्य लोक गाडली गेली होती. त्यावेळी ही व्यक्ती पावसामध्ये 2-3 वेळा आणि प्रत्येक दिवाळीला आजही तिकडे जाऊन पोचलं जातं. घरं झाली का, मुलांची शिक्षणं चालली आहेत का, मुलांना युनिफॉर्म मिळालेत का, त्या मुलांना कौटुंबिकरित्या ते जाऊन भेटतात, बोलतात. तुम्ही का नाही करू शकला तो? तुम्हाला पण देवाने संधी दिलीच होती मुख्यमंत्री होण्याची, तुम्ही ती संधी गमावलीत. तुम्ही फक्त घरामध्ये बसला होता आणि घरामध्ये बसून तुम्ही काम करत बसलात. तुम्ही देशात फेमस झालात की वर्क फ्रॉम होम. ते झाल्यानंतर काल पहलगामला जेव्हा झालं, पहलगाममध्ये अडकलेल्या 1500 मराठी पर्यटकांना सुरक्षितपणे आणण्यासाठी ही व्यक्ती पुन्हा तिकडे त्यांना भेटायला गेले. जाण्याची गरज नव्हती, हे त्यांना भेटायला गेले. तेव्हा हे कुठे होते? पहलगामचं झालं तेव्हा परदेशी होते. सांगलीला किंवा सोलापूर, सांगलीमध्ये जेव्हा महापूर झाला होता, तब्बल 3 आठवडे शिंदेसाहेब त्या पाण्यामध्ये लोकांना मदत करण्यासाठी रोडवर प्रत्येक गावागावात जाऊन आपली टीम घेऊन फिरत होते. का लोकांनी यांच्याकडे येऊ नये? फोडण्याची गरजच काय? UAE अडकलेल्या जवळजवळ 165 भारतीय, त्यांना आणण्यासाठी 2 विमानं, त्यांनी स्पेशल विमानं पाठवली आणि त्यांना आणून घेतलं. देशामध्ये यंत्रणा सगळी आहे, सर्व विभाग चांगले चाललेले आहेत, पण तरीही आज महाराष्ट्रातला पर्यटक असेल, आणखीन परदेशी कुठे अडकलेला असेल, तर तो पण प्रयत्न करतो की मी कधी एकदा शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू शकतो का, आणि पोहोचलो तर हे मला मदत करतील, हे त्यांना आवर्जून वाटतंय. हे कशामुळे वाटतंय? आमदार खासदार फोडल्यामुळे वाटतंय की आमदार खासदार प्रतिनिधींना एक कळतं की आमचं नेतृत्व आमच्या बरोबर उभं राहील, उन्हामध्ये येऊन उभे राहतील, पाण्यामध्ये येऊन उभे राहतील, आम्ही सांगितलं तर आमच्या कामासाठी उभे राहतील. ही कुठेतरी एक शाश्वती आहे, गॅरंटी आहे, म्हणून लोक येतात. फक्त आल्यानंतर त्यांना शिव्याशाप देणं, टोमणे देणं, असं करून लोकप्रतिनिधी तुमच्याकडे राहणार नाहीत. आणि तुमचा उद्देश लोकांना अगदी स्पष्ट शब्दात कळलेला आहे की हे फक्त स्वतःच्या मुलाचं करिअर वाचवण्यासाठी आता तुम्ही फिरताय. हे फिरणं तुम्हाला लाभदायक ठरणारं नाही. उशीर झालाय, फार उशीर झालाय. आता एक नवीन चर्चा अशी आहे की श्रीकांत शिंदेना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाईल आणि जे 6 खासदार तुमच्या पक्षात आलेले आहेत, शिवसेनेकडे, त्यांच्यापैकी एकाला राज्यमंत्रीपद दिलं जाईल. ही बातमी माध्यमांमधनंच बघितली आहे, पण मी एवढं सांगू शकेन, शिंदे साहेबांनी आपल्या कामाचा जो ठसा उमटवलाय, किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे संबंध भाजपाबरोबर ठेवले होते, माजी पंतप्रधान वाजपेयी साहेब असतील, अडवाणीजी असतील, प्रमोद महाजनजी असतील, यांच्याबरोबर जे संबंध होते, हे पवित्र नातं आजही भाजप आणि शिवसेना हे पुढे नेण्याचं काम शिंदे साहेबांनी केलंय. आणि याची जाणीव वरच्या नेतृत्वाला आहे, आणि ती नेतृत्वाला जाणीव असल्यामुळे हे तुम्ही म्हणता हे कधी होऊ शकतं, त्यासाठी मागण्याची आणि ह्याची गरज लागेल असं वाटत नाही. 100% शेवटी मंत्रिमंडळामध्ये एखाद्या पक्षाचे, कारण तिकडे तुम्ही बघितलं सर्वच पक्षांची लोक आहेत. आता कोणाला घ्यायचं, कोणाला न घ्यायचं, किती त्या पक्षाला द्यायचं, हे ठरवण्याचा अधिकार मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकारी मंडळ काम करतंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहेत, हे ठरवणारे आहेत. अमित शाह साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, आणि यांच्याकडनं पॉझिटिव्हली, कारण ही सर्व घडामोड जे महाराष्ट्रामध्ये घडते, पश्चिम बंगालमध्ये घडलेली त्यांनी बघितलेली आहे, महाराष्ट्रात काय घडते त्यांनी बघितलेलं आहे.
आणि खरोखर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याविषयी मी मागच्या वेळी बोललो. तिसऱ्या टर्मचे आहेत हो, तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत, तरुण आहेत, तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत, कामकाज त्यांचं चाललेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्यानंतर आहे ते फक्त सुधरत नाही तर आणखीनही काहीतरी करता येईल असं बघतायत. क्रीडा संकुल झाली, नाट्यगृह झालं, म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत. मेडिकल फील्डमध्ये मोठ्या पद्धतीत काम चालू आहे. म्हणजे गरजूंच्या बाबत जी लहान मुलांची वगैरे ऑपरेशन्स केली आहेत ती वाखाणण्यासारखी आहेत. आणि जे आपल्या माध्यमातनं, सोशल मीडिया आणि मीडियातनं आपण बघतोय, एवढी मदत जर होत असेल आणि तेवढेच कार्यक्षम असतील आणि त्यांच्यावर पण संस्कार शेवटी शिंदे साहेबांचेच आहेत. शिंदे साहेबांचे संस्कार असल्यामुळे ती व्यक्ती पण बरोबर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरते आणि याचा फायदा पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी म्हणालो की यापुढे आमचे फोडले हे शब्द काढून टाका. तुमचे फोडण्यासाठी जायची गरज नाही. हा सेल्समनचा जॉब नाही आहे. आता हा शिंदे साहेबांचा कामाची पद्धत, मी ब्रँड म्हणणार नाही, हा आता सेल्समनची राहिलेला नाही की तुम्ही या आमच्याकडे, आम्ही बघा काय करतोय ते. प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे, राजकारणात काम करणारा आमचा अगदी शाखा प्रमुख, गटप्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, त्या प्रत्येकाला वाटत असतं. मलाही वाटेल ना, तसं त्यांनाही वाटतंय मी नगरसेवक होईन, नगराध्यक्ष होईन, आमदार होईन, खासदार होईन, मंत्री होईन. प्रत्येकाची एक अपेक्षा असते आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कोणाबरोबर जायला पाहिजे, तर मी शिंदे साहेबांकडे जायला पाहिजे. कारण काय, तर ही आत्ता मी तुम्हाला सांगितली एवढी कारणं आहेत.